डॉक्टर आता तुम्ही लॅप्रोस्कोपिक सांगितलात किंवा रेडिएशन सांगितलं, तर नेमकं ते इम्युनोथेरपी म्हणून सुद्धा एक थेरपी आहे, काय सांगा? इम्युनोथेरपीचं नाव सध्या खूप आहे. तुम्ही कुठलाही रुग्ण आला की म्हणतो मला इम्युनोथेरपी, कारण त्याचं मार्केटिंग खूप झालं. अच्छा, इम्युनोथेरपी म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे तुमच्या बॉडीची रोग प्रतिकार शक्ती. तर ही थेरपी अशी आहे की जी डायरेक्ट कॅन्सर पेशींना मारतेच असते. ती काय करते, तुमच्या बॉडीची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. अरे वा. आणि तीच त्या कॅन्सर पेशींना मारते. आता ह्याचा फायदा असा होतो की साईड इफेक्ट फार कमी होतो. म्हणजे डायरेक्ट हे कुठलंही औषध न देता डायरेक्ट फक्त तुमची प्रतिकार शक्ती वाढवते. आणि तुमच्या शरीरातल्याच पेशी त्याला मारतात. अरे म्हणून त्याला इम्युनोथेरपी. आता इम्युनोथेरपीचा रोल हा खूप वाढलेला आहे. आता पाश्चिमात्य देशात, अमेरिकेत ही सुरुवात झाली करत आहे, पण आता आपल्याकडे ही बरेचसे इम्युनोथेरपी. कशा पद्धतीने आपण हे किमोसारखंच असतं. किमो जसं आपण 3 आठवड्यात एकदा इंजेक्शन देतो त्या पद्धतीनेच असतं. फक्त ह्याचे साईड इफेक्ट फार कमी असतात आणि त्याचा मायनस पॉईंट असा आहे की कॉस्टिंग बरंच जास्त आहे. तर सर अजून याच्यामध्ये काही कॅन्सरमध्ये नवीन सर्च होण्याची शक्यता वाटते का, किंवा परवा रशियानं लस शोधली वगैरे अशा पद्धतीने, किंवा अजून काय अपेक्षित आहे आपल्याला? आता लसीविषयी सांगतो तुम्हाला. कॅन्सर, सर्व्हिक्स कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग, ह्याच्यावरती कॅन्सरची लस चांगली उपलब्ध आहे. बरोबर, ती बरेच वर्ष उपलब्ध आहे, पण आता सिरम इन्स्टिट्यूटनं इंडियामध्ये तयार केले, भारतात तयार केलेली लस, आपली भारतीय लस. तर आमच्या हॉस्पिटलला आम्ही जवळजवळ 1000 मुलींना ही लस मोफत दिली. रोटरीच्या माध्यमातून फंडिंग आपल्याला झालं आणि आमच्या होरायझन हॉस्पिटल आत्ता गणेशनगरच्या शाखेत गेले 6 महिने हा प्रोग्राम चालू आहे. आणि त्याचप्रमाणे सिद्धिविनायक हे एक सेंटर होतं. दोन्ही हॉस्पिटलचा आपण जवळजवळ 1000 लस दिली. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम होते का? नाही, हे कॅन्सर पुढे होऊ नये म्हणून या मुलींना लस दिली. 9 ते 13 वयोगटातल्या शाळेतल्या मुलींना आपण ही लस शाळांच्या माध्यमातून दिली आणि जवळजवळ 2000 रुपये वगैरे किंमत आहे. टोटल फ्री ऑफ कॉस्ट आपण देऊ शकतो. खूप छान. त्यांचा फायदा त्या मुलींना नक्की होईल. आणि याचा आपण बऱ्यापैकी कॅम्पेन केलं, म्हणजे रोटरीनं केलं बऱ्यापैकी, पेपरात नाही, म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस वाढावं. तर सर्व्हायकल कॅन्सर लस मी असं आवाहन करतो की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलींना, पौगंडावस्थेत आहेत, ॲडोलसंट एज मधल्या मुलींना नक्की द्यावी. त्यांच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या किंवा कॅन्सर तज्ञांचा सल्ला घेऊन लस देऊ शकतो. नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी तात्काळ करा आणि वेगवेगळ्या मुलाखती जरूर पहा. आज डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ हे डॉक्टर श्रीनिकेतन काळे आलेले आहेत. होरायझन हॉस्पिटल आपण गेली 9 वर्षापासून ऐकतो आहोत. अनेक मुलाखती डॉक्टरांच्या आम्ही तुमच्यासाठी प्रसारित केलेल्या होत्या आणि गेल्या 9 वर्षामध्ये त्यांची उत्तुंग भरारी आहे, एक उत्तम घोडदौड आहे. अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावरती त्यांनी हसू आणलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आणलेलं आहे. आणि होरायझन हॉस्पिटलची नवीन शाखा नुकतीच धामणी रोड, सांगली इथं सुरू झालेली आहे. आणि ही दुसऱ्या शाखेचं प्रयोजन काय आहे आणि कॅन्सरचे सर्वांगीण उपचार एकाच दालनाखाली, हाचा विषय आहे. कॅन्सरचे सर्वांगीण उपचार हा विषय घेऊन आपल्यासोबत प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आलेले आहेत. होरायझन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर श्रीनिकेतन काळे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे, कारण गेल्या 9 वर्षामध्ये तुम्ही हजारो जे कॅन्सरचे रुग्ण होते त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही हसू आणलेलं आहे, किंवा अनेक कुटुंबांना सुद्धा तुम्ही म्हणजे त्या कॅन्सरच्या माध्यमातून तुम्ही बाहेर काढलेलं आहे. नक्कीच कॅन्सरसाठी तुम्ही एक वरदान ठरलेलं आहात. तर हे होरायझन हॉस्पिटल आपलं होतंच, कारण गेल्या 9 वर्षामध्ये तुम्ही ती सेवा देतच आहात. पण नेमकं हे नवीन हॉस्पिटल स्थापण्याचं प्रयोजन हे का करण्यात आलं, काय सांगा? सर्वप्रथम तर माझ्या सर्व रुग्णांचे आणि सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी एवढे वर्ष आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला त्यांची सेवा करायची संधी दिली. दुसरं, जमदाळे सर, तुमचे आभार मानतो. माझ्या प्रवासात तुम्ही पहिल्यापासून बरोबर आहात. मला वाटतं 4थी किंवा 5वी आपली मुलाखत असेल आणि आपण बऱ्याच विषयावर बोललेलो आहोत. तर आता आता सगळं चांगलं चालू असताना हे परत का,
अच्छा अच्छा. हा हा. असा प्रश्न बऱ्याच नक्कीच, लोकांना नक्कीच. पडलेला आहे. बरोबर. तर आता आम्ही गेल्या 9 वर्ष होरायझन हॉस्पिटलला गणेश नगर येथे कार्यरत आहोत. हा. पण जसा वेळ जायला लागला, जसे आमचे रुग्ण वाढायला लागले, आम्हालाही ती जागा थोडी कमी पडायला लागली. बरोबर. पार्किंगचा प्रॉब्लेम, पेशंट्सना तिथे वेटिंगचा प्रॉब्लेम, जागा कमी पडायला लागली, बऱ्याच गोष्टी नव्या चालू करायच्या होत्या, त्याला जागा नव्हती. अच्छा. हे सगळे विषय समोर होते. हा. आणखीन एक जो भाग जो कॅन्सर ट्रीटमेंटचा अविभाज्य घटक आहे, हा. तो म्हणजे रेडिएशन ट्रीटमेंट अच्छा किंवा अच्छा. ज्याला शेक थेरपी आपण म्हणतो, रेडिओथेरपी म्हणतो. हा. तो आमच्याकडे नव्हता. बरं. तर आमचे बरेच रुग्ण आम्हाला विचारायचे की डॉक्टर, आता आमचं सगळं ऑपरेशन वगैरे झालं, मग आता आम्हाला रेडिएशनला कुठे कुठे जायचं? हा, मग कुठे आम्ही पाठवायचं? बरेच पेशंट सिद्धिविनायक लागतात, तिथे मी अटॅच्ड आहे, तिथे हा. पाठवायचो. पण बऱ्याच रुग्णांना असं वाटायचं की डॉक्टर तुम्हीच का नाही करत, अच्छा. आम्हाला दुसरीकडे का पाठवताय? हा एक थोडासा रुग्णांच्या मनात विषय होता. प्रश्न होता. हा. आणि आम्हालाही ते एक लॅक्युना वाटत होता, एक पोकळी वाटत होती की हे आपण नाही देऊ शकत आहे. अच्छा. तर त्या दृष्टीनं मग हे करावं असा कन्सेप्ट समोर सगळे आला. उपचार हा, एकाच ठिकाणी व्हावे. आपण देऊ शकू. आणि रेडिएशन थेरपी देण्यासाठी डॉक्टर दिनेश बडाक म्हणून खूप सिनियर रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, जे सिद्धिविनायकला बरेच वर्ष होते. हा. आता ते कोल्हापूरला ॲस्टरला कार्यरत आहेत. तर ते माझे मित्र आहेत, म्हणजे सिनियर आहेत पण मित्र आहेत. अच्छा. मग ते पण म्हणले की आपण दोघं मिळून हे करूया, कारण बरोबर. एकट्यानं हे करणं शक्य नाही. अच्छा. म्हणून आम्ही दोघं एकत्र आलो आणि म्हणलं आपलं रेडिएशन युनिट स्थापूया. एक रेडिएशन मोठं युनिट हा, आपण इथं आपलं स्थापन इथं केलेलं आहे. स्थापन सांगलीत अजून एकही नाहीये. मिरजेत अरे 2 वा. युनिट आहेत, खूप पण छान. सांगलीत करावं आणि म्हणजे आपलं एक सर्वकष कॅन्सर रुग्णालय बरोबर. होईल हो, हो, असा हो. कन्सेप्ट समोर आल्यामुळं ह्या या रुग्णालयाचा घाट आम्ही रुग्णालयाची घातला. निर्मिती झाली. हो. तर डॉक्टर, आता रेडिएशनचा विषय निघालेलाच आहे, तर हो. आपण जरा रेडिएशनचं काय महत्व सांगाल, किंवा मशीनची माहिती असेल, किंवा रेडिएशन करणं का गरजेचं वाटतं? रेडिएशन म्हणजे काय असतं, तर रेज असतात. हे अच्छा. मोस्टली एक्स रेज असतात. हा. काही ठिकाणी इलेक्ट्रॉन्स पण वापरतात. आता नवीन प्रोटॉन्स पण आलेत, हे वेगळे बरं. वेगळे रेज यात वापरतात. नॉर्मल जे रेडिएशन थेरपी म्हणजे काय असतं, तर जो आजार आपण काढू शकतो, जी गाठ काढू शकतो ती आपण काढतो. अच्छा. पण ती काढल्यानंतर हा. त्या ठिकाणी ज्या पेशी पसरलेल्या असतात, अच्छा. त्या पेशी मारणं तेवढंच गरजेचं असतं. बरोबर, त्या पेशी बरोबर. आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, हा. त्या कुठल्याही सिटी स्कॅन, पेट स्कॅन कशातही दिसत नाहीत, पण त्या तिथे असतात. रेडिएशन आणि जर थेरपीमुळे त्या मारल्या मरतात, त्या पण जर काहीच त्याला केलं नाही, तर त्या पेशी परत वाढून तिथे परत ट्युमर उद्भवू शकतो आणि Correct. कॅन्सर परत येऊ शकतो. त्यामुळे ऑपरेशन नंतर हा. रेडिएशन थेरपी ही गरजेची आहे. गरजेची आहे. तर त्या एरियाला लोकल थेरपी आहे ही. त्या एरियाला आपण रेडिएशन देतो आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त कॅन्सर पेशींना मारतं. अच्छा. त्यातल्या तुमच्या शरीराच्या नॉर्मल पेशी ते वाचवतात. अरे वा. कारण अशा नवीन टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये खूप आलेल्या आहेत. तर हे कन्सेप्ट ढोबळमानानं रेडिएशन ट्रीटमेंटचं आहे आणि ते कॅन्सर ट्रीटमेंटचं अविभाज्य घटक. अरे वा, खूप छान. मित्रांनो बघा, वेगवेगळे कॅन्सरच्या ज्या ट्रीटमेंट आहेत हे आपण डॉक्टरांकडून समजून या ठिकाणी घेतो आहोत. तर डॉक्टर, आता नवीन ते कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट सुद्धा हा. येते आहे, नेमकं हो. काय सांगाल त्याच्यावर? हा कन्सेप्ट जुना आहे, हा. पण आम्ही आता तो राबवत आहोत. अच्छा. कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सर रुग्ण हा फक्त सर्जन किंवा फक्त किमोथेरपी किंवा फक्त रेडिएशन अच्छा. या उपचारांनी बरा होऊ शकत नाही. हं. तर त्याला या सगळ्याचं कॉम्बिनेशन लागतं, एक अच्छा. कॉकटेल बनवावं लागतं या सगळ्या हा. ट्रीटमेंटचं. आणि हे बनवल्यानंतर आपण पेशंटला त्यातनं बरं करू शकतो. बरोबर. मी सर्जन आहे, मी अच्छा. फक्त एक ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन केलं आणि त्या रुग्णाला सांगितलं झालं तुझं ऑपरेशन झालं, तू बरं झालं, तर तसं होत नाही. हं. तिला तो आजार परत यायचे चान्सेस खूप जास्त असतात. अच्छा. ते कमी करायला आपल्याला किमोथेरपी द्यावी लागते, रेडिएशन द्यावं लागतं आणि ह्या सोबतच इतर बऱ्याच गोष्टी आहेत की अच्छा. जसं फिजिओथेरपी असते की त्यांनी कोणते व्यायाम केले पाहिजेत, हं. त्यामुळं त्यांचं आयुष्य सुखकर होईल, ऑपरेशन नंतर येणारे डिफेक्ट्स कमी होतील. अच्छा. त्याच्यानंतर आहार असतो, तुम्ही काय खाल्लं पाहिजे. तर अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी एकत्ररित्या कार्य करून त्या रुग्णाला कॅन्सर मधून बरं करायचा प्रयत्न करतात. ते याला म्हणजेच आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणतो, Comprehensive सर्वांगीण ट्रीटमेंट. treatment. सर्व अच्छा. घटक त्यात एकत्र आले, एकत्र. सगळ्यांनी मिळून मिसळून त्या पेशंटची ट्रीटमेंट केली. तरी पण त्याच्यामध्ये एक स्पेशालिटीज अशा कोणकोणत्या आहेत? त्याच्यामध्ये महत्वाच्या स्पेशालिटी 3 आहेत आमच्या. हा. एक सर्जरी म्हणजे अच्छा. ऑपरेशन, एक किमोथेरपी. हा, किमोथेरपी हा. आपल्याला माहिती आहे, जी बरोबर. इंजेक्शन्स असतात त्याद्वारे औषधं दिली जातात. हा. आणि तिसरा आहे रेडिएशन थेरपी अच्छा. किंवा शेक थेरपी, जी आपण आता नवीन चालू करत आहोत. ही आमच्याकडे नव्हती, त्यामुळे ही एकदा सुरू झाली की आम्ही अभिमानानं सांगू शकू की आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट देतो. अच्छा अच्छा, खूप छान सर. तर नेमकं आपल्या कॅन्सरसाठी ते रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन म्हणून एक हा, संकल्पना हा. आहे, तर ही नुसतं आम्ही ऐकलेलं आहे, काय होय. सांगाल त्याच्याबद्दल? तर आता मी तुम्हाला 3 सांगितलं, रेडिएशन, किमो, सर्जरी. हा. ह्यानं तुम्ही ट्रीट झालात, अच्छा. तुम्ही बरे झालात, बरे झालं. पण तुम्हाला नॉर्मल व्हायचं आहे आता.
बरं होणं वेगळं आणि नॉर्मलला येऊन कामाला लागणं, आपलं दैनंदिन आयुष्य जसं पूर्वी होतं तसं जगणं हे महत्वाचं आहे. कारण नुसतं बरं होऊन चालणार नाही, आपल्याला पुढचं आयुष्य महत्वाचं आहे. बरोबर. आता कॅन्सरच्या थेरपीजना आयुष्य खूप वाढलंय. कॅन्सर त्यांना व्यवस्थित जगता यावं, त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी काही ऍडिशनल आपण सेवा त्याच्याबरोबर देतो. जसं की आता तोंडाच्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं, त्या रुग्णांना खूप त्रास असतात, गिळता येत नाही, नीट बोलता येत नाही, मानेच्या हालचाली करता येत नाही. तर या रुग्णांना आपण फिजिओथेरपी ऍड करतो. कॅन्सर फिजिओथेरपी आता खूप मोठा कन्सेप्ट आहे. टाटा रुग्णालयात हे बरेच वर्षापासून चालू आहे. प्रत्येक पेशंटला आम्ही ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतर फिजिओथेरपिस्टकडे पाठवून व्यायाम करून त्यांना माहिती करून द्यायचं की तुम्हाला काय डिफेक्ट होतील आणि तुम्ही त्यातनं बाहेर कसं पडायचं. बरोबर. तर या गोष्टी आम्ही आमच्या इथे चालू केलेल्या आहेत. आमच्याकडे डॉक्टर अनिकेत लिमये म्हणून फिजिओथेरपिस्ट आहेत. तर ते ही थेरपी देतात आणि ऑपरेशन झालेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही फिजिओथेरपिस्ट, हेच पुनर्वसन आपल्याला म्हणता येईल, फिजिओथेरपिस्टला दाखवून देतो. त्यांच्याकडनं आम्ही व्यायाम करून घेतो, सो दॅट ते पुढची त्यांची ऍक्टिव्हिटीज, खाणं पिणं असेल, हिंडणं असेल, सगळं आम्ही करून घेतो. म्हणजे त्यांचं आयुष्य सुखकर होईल. दुसरं मी आता सांगितलं तसं न्यूट्रिशन फार महत्वाचं आहे. आता आमचे तोंडाचे कॅन्सर पेशंट असतील, बरेचसे पेशंट हे नळीवर जातात. बरोबर. नळीतनं खायला देतात. आता आपल्याला माहित नाही ना नळीतनं काय खायचं. मला सुद्धा माहित नाही. मला उद्या नळी घातली तर मी काय खाऊ. बरोबर. मग त्यासाठी आमच्याकडे आहार तज्ञ उपलब्ध आहेत. डॉक्टर धनश्री कुलकर्णी म्हणून त्या आहार तज्ञ आहेत. त्या प्रत्येक पेशंट ज्यांना ट्यूब फिडिंग आहे किंवा ज्यांना वेगळं काही न्यूट्रिशनची गरज आहे त्यांचा त्या काउन्सिलिंग करतात, त्यांना पूर्ण चार्ट बनवून देतात आणि तो पुढे फॉलो करतात. तर हे आहार तज्ञांचा सल्ला हा खूप गरजेचा आहे आणि ह्याच्यामुळे लोकांना कॉन्फिडन्स येतो. हो, मला मी सगळं खाऊ शकत नसलो तरी सर्व जे उपयोगी गोष्टी आहेत, प्रोटीन्स आहेत, मला मिळणार आहे. त्या मला मिळणार आहेत, माझं पोट भरणार आहे आणि मला बरं वाटणार. तर हे सगळं खूप महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा आम्ही त्यात ऍड केलेल्या आहेत. आणखीन एक नवीन कन्सेप्ट आहे स्टोमा क्लिनिक म्हणून. आता तुम्हाला माहिती असेल संडासच्या जागेचे वगैरे ऑपरेशन्स होतात, त्याचे पोटावर करतात जागा. कदाचित तुम्ही ऐकलं असेल. खूप पेशंट्स आहेत बरं का, हे तुम्हाला माहिती नाही, वरून दिसत पण नाही. आत बॅग असते, त्या बॅगेमध्ये शौच होते, संडास बॅगेमध्ये होते. तर त्याला स्टोमा म्हणतात. आता हा स्टोमा केल्यावर त्याची काळजी कशी घ्यायची, त्याच्या बॅग्स मिळतात, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅग्स असतात. तर त्या चिकटवायच्या कशा, त्या वापरायच्या कशा, फेकायच्या कधी, नवीन कधी वापरायची, हे सगळं रुग्णांना आणि नातेवाईकांना शिकवणारी एक सिस्टीम असते. बरोबर. त्या सिस्टीमला स्टोमा क्लिनिक म्हणतात. हे कन्सेप्ट फारसा अजून कुठं नाहीये. टाटा हॉस्पिटलला रेग्युलरली हा होता, कोल्हापूरला आहे, पुण्याला वगैरे आहे, पण आपल्या इथं नाहीये. तर हे आपण आपल्या हॉस्पिटलला आता चालू करतोय. महिन्यातून 1 किंवा 2 वेळा आपण त्यातले जे स्पेशालिस्ट आहेत त्यांना बोलवणार आणि रुग्णांना बोलवून त्यांना हे ट्रेनिंग देणार. बरोबर. तर हे स्टोमा क्लिनिक आम्ही नव्यानं चालू करणार आहे. तर हा एक नवीनच कन्सेप्ट आहे, हा म्हणजे अजून इथे नाही आपल्याकडे. तर ही एक नवीन गोष्ट आपण चालू करतोय. अशा पद्धतीनं त्या रुग्णांचं पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन जे आहे म्हणजे ते फिजिओथेरपिस्ट आपला अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं अशी त्यात इच्छा आहे. अच्छा, खूप छान. मित्रांनो बघा, म्हणजे फिजिओथेरपिस्ट हे किती महत्वाचं काम करतात. म्हणजे ऑपरेशन डॉक्टर तर अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात, पण त्याचं पुनर्वसन जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जगायचं असेल आणि नेमकं आपण जे पूर्वीचं लाईफ जगत होतो त्या पद्धतीने तुम्हाला जगायचं असेल तर फिजिओथेरपिस्ट सांगतील तसा व्यायाम केला पाहिजे, तसा आहार तुम्ही घेतला पाहिजे आणि नळीतून जे काय तर डॉक्टरांनी सांगितलं ते अन्न तुम्ही त्या पद्धतीनेच तुम्ही घेतलं पाहिजे. त्याला इलाज नाही आणि ते हळूहळू आपली प्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही पुढे जायचं आहे. बरोबर. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर आता आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे आता होरायझन हॉस्पिटलची नवीन शाखा, खूप अद्ययावत अशी शाखा आपण निर्माण केलेली आहे. तर तिथं अशा वेगळ्या आणखी कोणकोणत्या सुविधा आपण निर्माण केल्या? आता वेगळ्या आता काय झालंय सांगतो, कॅन्सरमध्ये बरीचशी ट्रीटमेंट ही स्कीम बेस्ड आहे. आज आम्ही आमच्या होरायझनमध्ये जवळजवळ 80% पेशंट हे स्कीम मधनं ट्रीट करतो. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, त्याच्याद्वारे मोफत ट्रीटमेंट होते, पूर्णतः मोफत उपचार पेशंटवर केले जातात. पण त्याचबरोबरीनं एक पेड क्लास पण आपल्याकडे आहे की ज्यांना थोड्याशा जास्ती सुविधा लागतात, त्यांना डिलक्स AC रूम्स लागतात, त्याच्यानंतर नर्सिंगची चांगली सुविधा लागते. हे पेइंग पेशंट असतात, त्यांना म्हणजे गव्हर्नमेंट स्कीमचे नाहीत, हे पैसे खर्च करून घ्यायला तयार आहेत. आपल्या वेदना ते सुखावं व्हावं, त्यामुळे आपलं तिथला स्टे किंवा ऑपरेशन हे सगळं सुखावं व्हावं अशी इच्छा असते. तर अशा रुग्णांसाठी आम्ही प्रायोरिटी कार्ड्स चालू केले आहेत आता. म्हणजे तुम्ही आल्यावर तुम्हाला फार वेट नाही करायला लागणार. ते तुम्ही कार्ड जर घेतलं तर तुम्हाला प्रायोरिटीनं ट्रीटमेंट मिळेल, तुम्हाला अपॉइंटमेंटनं बोलवलं जाईल, तुम्हाला वेटिंग फार करावं लागणार नाही. बरोबर. लवकर ट्रीटमेंट मिळेल, आणखीन तुमचा वेळ वाचेल, जेणेकरून तुम्ही लांबनं येत असता, येण्या जाण्याचा वेळ असतो, इथे येऊन 2-2 तास वेटिंग करायला लागलं तर ते नाही होऊ शकत, पेशंटलाही त्रास होतो, पेशंटला अगोदर त्रास झालेला असतो. त्या दृष्टीने आम्ही आता काय करतो नॉर्मली की
की जे पेशंट इमर्जन्सी आहेत त्यांना पहिले घेऊन त्यांची ट्रीटमेंट लवकर, 50 लोक ते तुम्ही करतच असतात. हे आम्ही करतच असतो. पण त्याचबरोबरीनं प्रायोरिटी कार्डच्या पेशंटसाठी वेगळा वेळ ठेवून आपण त्यांना बोलवत आहोत. रेडिएशन थेरपी जी आहे ती 1.5 महिना चालते. तर रेडिएशन थेरपीमध्ये रोज पेशंटला यावं लागतं. तर जे आमचे प्रायोरिटी पेशंट्स असतील, जे हे कार्ड आपलं घेतील, त्यांना आपण त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ देऊ. समजा एखादा पेशंट म्हणला मला सकाळी 8 ला रेडिएशन घ्यायचंय, दिवसभर आमची काम आहे, तर ती वेळ आम्ही त्यांना देऊ. म्हणजे सगळे व्हीआयपी लोक असतात, थोडं व्हीआयपी लोक असतील किंवा त्यांच्यासाठी ज्यांना वेळ कमी आहे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे ऍडजस्ट करू. आम्ही त्यांना फोन करून बोलवून घेऊ. समजा रेडिएशनला उशीर होणार असेल त्यांना आगाऊ सांगू की बाबा उद्या हे प्रॉब्लेम्स आहेत, तुमची ह्यावेळी होणार नाही, तुम्ही ह्यावेळी या. हे थोडंसं आपण करायचा आता प्रयत्न करतोय, कारण आम्ही आता बघितलं ना की बरेच गर्दीमध्ये बरेच लोक हरवून जातात. बरोबर. त्यामुळे ही थोडीशी स्पेशल सुविधा द्यायचा एक प्लॅन आम्ही करतोय. इथे आम्ही आता आयसीयूज पण सेपरेट केलेले आहेत. आता आमच्या जुन्या हॉस्पिटलला एकच आयसीयू आहे. आता आम्ही मेडिकल आणि सर्जिकल असे 2 आयसीयू म्हणजे ऑपरेशनच्या पेशंटना आम्ही वेगळं ट्रीट करणार आहे, किमोथेरपीच्या पेशंटना वेगळं ट्रीट करणार आहे. आता किमोथेरपीत सुद्धा इंजेक्शन दिल्यावर पेशी कमी होतात, बरीच कॉम्प्लिकेशन होतात, पेशंट सिरियस होऊ शकतो. अशा रुग्णांना आम्ही वेगळ्या पद्धतीनं थोडंसं ट्रीट करणार आहे, ज्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस वगैरे कमी असतील. त्या रुग्णांना इन्फेक्शन पासून वाचवावं लागतं, नाहीतर ते जीव घेणं ठरू शकतं. तर अशा पेशंटसाठी आपण वेगळा आयसीयू केलेला आहे. तर ही एक सुविधा आपण केलेली आहे. त्याचबरोबर पूर्ण डायग्नोस्टिक्स आम्ही चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, एक्सरे मशीन असेल, पुढे जाऊन मॅमोग्राफी असेल. तर ह्या सर्व सुविधा आम्ही चालू करणार आहोत. डॉक्टर मुडलगी, भरत मुडलगी सर आणि त्यांची टीम या सर्व सुविधा सिटी स्कॅन सगळ्या मॅनेज करणार आहेत. पॅथॉलॉजी इन हाऊस आम्ही चालू केलेला आहे, म्हणजे आपल्याच हॉस्पिटलमध्ये सगळ्या तपासण्या होऊन जातील पेशंट. म्हणजे पूर्वी कसं इकडे तिकडे जावं लागायचं, आता आम्ही नाही करत आहोत. आमच्याकडेच डॉक्टर राखी जगदाळे सिनियर पॅथॉलॉजिस्ट ज्या सिद्धिविनायकला पण आहेत, त्या आमच्याकडे पॅथॉलॉजीच्या सुविधा देत आहेत. सर्व आम्ही जे काय स्पेसिमन्स काढतो, म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतो. आता मी गाठ काढली तर तपासायला लागते. बरोबर. तर त्याच्यासाठी तात्काळ तपासल्याशिवाय पुढे कशाची नेमकी तर ते सर्व आम्ही सिद्धिविनायकची लॅब जी अतिशय अद्ययावत पूर्ण अद्ययावत आहे, त्यांच्यासोबत आमचं टायअप आहे. तर तिकडे आम्ही सगळं स्पेसिमन्स तपासून घेतो आणि तिथले रिपोर्ट हे भारतात सर्वत्र ग्राह्य धरले जातात, कारण त्यांचा अनुभव तेवढा मोठा आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करून तीही सुविधा देत आहोत, म्हणजे चांगले रिपोर्ट पेशंटला मिळावेत. उद्या तो मुंबईला जरी गेला तरी तो रिपोर्ट ऑनर व्हावा. हे सगळं आपण हे करत आहोत. अशा पद्धतीचं आपण, आणि महत्वाचं सगळ्यात काय धरलं माहिती आहे का यावेळी, पार्किंग. अच्छा, अगदी बरोबर. नाही, पार्किंगची समस्या आमच्या जुन्या हॉस्पिटलला रोज भांडणं आहेत पार्किंग वरून. बरोबर. तर नवीन हॉस्पिटलला चांगली मोठी 20-25 गाड्या मावतील अशी पार्किंग सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तर ह्या सगळ्या सोयी आम्ही रुग्णाला द्यायचा प्रयत्न करत आहोत, आणि त्यांचं आणि उपचार करणाऱ्या आमचं असं दोघांचंही समाधान त्यातनं व्हावं, कामाचा आनंद मिळावा, असा आमचा उद्देश आहे. आणखी एक विशेष सुविधा आम्ही चालू करत आहोत. ऍक्च्युली ह्याचा कॅन्सरशी संबंध नाहीये, पण आम्ही जे कॅन्सरमध्ये उपचार करणारे सर्जन्स आहोत ह्याच्यात फार उपयोग होतो. अच्छा. तर त्या युनिटचं नाव आहे एंडोमेट्रिओसिस युनिट. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे, माझ्या मातोश्री डॉक्टर शोभा काळे, माझ्या पत्नी डॉक्टर शिल्पा या गायनेकोलॉजिस्ट आहेत. त्यामुळं गायनेकचे स्त्री आमच्याकडे भरपूर येत असतात. तर त्यातला एक आजार आहे एंडोमेट्रिओसिस. नेमकं काय सांगाल? तर एंडोमेट्रिओसिस मध्ये काय होतं, युट्रस किंवा पिशवीच्या आत जे आवरण असतं, ते आवरण पिशवीतून बाहेर पडतं, त्या पेशी बाहेर पडतात आणि त्या पोटात पसरून त्याच्या गाठी तयार होतात. म्हणजे बरेचदा ह्या गाठी कॅन्सरच्या आहेत का अशी एक आपल्याला शंका येते. आणि ह्या स्त्रियांना भरपूर पाळीबरोबर पेन, दुखतं पोटात, म्हणजे त्यांचं आयुष्य मिझरेबल असतं. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड दुखतं. बऱ्याच स्त्रियांना मुलं होत नाहीत, कारण ते पोटात सर्व गाठी पसरलेल्या असतात. बरोबर. तर ह्या आजाराला एंडोमेट्रिओसिस म्हणतात. आणि समूह आता काही नवीन गोष्टींमुळे असतील किंवा तुमच्या जीवन पद्धतीमुळे असेल, ओबेसिटीमुळे असेल, जाडीमुळे ह्याचं प्रमाण बरंच वाढायला लागले, आणि बऱ्याच ह्या स्त्रिया आहेत की ज्यांचे उपचार काय करावेत हे कळत नाही. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डॉक्टर अनिल मखदूम हे प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक गायनेक सर्जन आहेत सांगितले, तर ते सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत, आणि त्यांच्या कन्सेप्ट मधून आम्ही हे एंडोमेट्रिओसिस युनिट चालू करतोय. आता कसं होतं, या गाठी असतात ह्या लघवीच्या नळ्यांवर असतात, ह्या गाठी असतात, त्यालाच लॅप्रोस्कोपिक कॅन्सर त्यालाच म्हणतात. लॅप्रोस्कोपीनं करतो आपण. तर ह्या गाठी आहेत, आतड्यावर असतात, पोटात पसरलेल्या असतात. या गाठी सगळ्या एक एक करून काढाव्या लागतात ऑपरेशन. तर हे ऑपरेशन खूप मोठी असतात, 5 ते 6 तास चालतात.
ते सर एक गाठ पाहून आपल्याला ते काढावे लागतात. दुर्बिणीतनं करतात सर. जवळजवळ 5-6 तासाचे ऑपरेशन असतात आणि त्या दरम्यान त्यांना बाकी स्पेशालिटीची मदत लागते. बरोबर. जसे युरोलॉजिस्ट किंवा मूत्ररोग तज्ञ लागतात, जे लघवीच्या नळ्यांना वाचवू शकतील किंवा आतड्यांना वाचवू शकतील असे GI सर्जन त्याला लागतात. मी आता स्वतः कॅन्सर सर्जन आहे, मी त्यात मदत करतो. तर अशी आमची एक आम्ही टीम बनवलेली आहे. डॉक्टर सुधन्वा पाठक म्हणून प्रसिद्ध GI सर्जन आहेत. डॉक्टर साहिल शेख हे जयसिंगपूरचे आहेत, ते युरोलॉजिस्ट आहेत. तर अशी आम्ही एक टीम बनवली आहे आणि जेव्हा सरांना गरज पडते तेव्हा आम्ही त्यांच्या मदतीला जाऊन सगळे मिळून ही ऑपरेशन एकत्रितरित्या. त्यानंतर ह्या पेशंट्सना हार्मोनल ट्रीटमेंट वगैरे पण लागते, ती आपण देऊ शकतो की हे परत होऊ नये. बरोबर. तर ही जे ट्रीटमेंट आहे, असं एक डेडिकेटेड युनिट फारसं कुठं नाहीये. अगदी. पण हे रुग्ण भरपूर आहेत. अच्छा. आणि सरांचं नाव असल्यामुळे त्यांच्याकडे बरेच येतात आणि ती मॅनेजमेंट आपल्याकडे आपण चालू करून हे युनिक असं युनिट आम्ही आता चालू करत आहोत. हे आतापर्यंत कन्सेप्ट फारसा नाहीये. म्हणजे अनेक डॉक्टरांना तुम्ही एकत्रित केलेले आहे आणि पूर्ण अद्ययावत असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटीचा एकाच ठिकाणी बनवलं आहे. खूप छान. डॉक्टर, आता तुम्ही लॅप्रोस्कोपिक सांगितलात किंवा रेडिएशन सांगितलं, तर नेमकं ते इम्युनोथेरपी म्हणून सुद्धा एक इम्युनोथेरपीचं नाव सध्या खूप आहे. तुम्ही कुठलाही रुग्ण आला की म्हणतो मला इम्युनोथेरपी द्या, कारण त्याचं मार्केटिंग खूप झालं. अच्छा. इम्युनोथेरपी म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे तुमच्या बॉडीची रोगप्रतिकार शक्ती. तर ही थेरपी अशी आहे की जी डायरेक्ट कॅन्सर पेशींना मारतेच असं नाही. ती काय करते? तुमच्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अरे वा. आणि तीच त्या कॅन्सर पेशींना मारते. आता ह्याचा फायदा असा होतो की साईड इफेक्ट फार कमी होतात. म्हणजे डायरेक्ट हे कुठलंही औषध न देता डायरेक्ट फक्त तुमची प्रतिकार शक्ती वाढवते आणि तुमच्या शरीरातल्याच पेशी त्याला मारते. म्हणून त्याला इम्युनोथेरपी म्हणते. आता इम्युनोथेरपीचा रोल हा खूप वाढलेला आहे. आता पाश्चिमात्य देशात, अमेरिकेत याची सुरुवात झाली खरं सांगायचं. पण आता आपल्याकडे ही बरेचसे इम्युनोथेरपी कशा पद्धतीने आपण हे किमो सारखंच असतं. किमो जसं आपण 3 आठवड्यात एकदा इंजेक्शन देतो त्या पद्धतीनेच असतं. फक्त ह्याचे साईड इफेक्ट फार कमी असतात आणि त्याचा मायनस पॉईंट असा आहे की कॉस्टिंग बरंच जास्त आहे. म्हणजे महिन्याची ट्रीटमेंट 1 लाख वगैरे अशा घरात जाते. पण ह्याचे इफेक्ट खूप चांगले येतात. आता नवीन बऱ्याच कॅन्सरमध्ये ह्याचा रोल यायला लागलाय. ज्या रुग्णांचा आजार पसरलाय, 4थ्या स्टेजचे कॅन्सर आहेत, पूर्वी आपल्याकडे काहीच उपलब्ध नव्हतं, त्यांना आपण मरताना बघायचो. आता आपण त्यांचं आयुष्य सुखकर करू शकतो. बरेच रुग्ण त्यातनं बरेही करायला शकतात आणि त्यांचं आयुष्यही वाढवू शकतात. तर हे सगळं इम्युनोथेरपीनं होतं. आमच्याकडे डॉक्टर वैभव आमले आता बरेच वर्ष माझ्यासोबत आहेत. किमोथेरपी तर ते देतच होते. त्याच्यानंतर आलं टार्गेटेड थेरपी, म्हणजे फक्त कॅन्सर पेशीला मारणारी थेरपी. आणि त्याच्या पुढे जाऊन आता आलं इम्युनोथेरपी, म्हणजे तुमचीच इम्युनिटी वाढवून त्याच्या अगेन्स्ट काम करणारे थेरपी. तर हे सर्व थेरपी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आमले सरांच्या माध्यमातून आपल्या सर्व रुग्णांना याचा फायदा मिळू शकतो. तर हे आम्ही आता पूर्ण अग्रेसिव्हली करायला चालू केलेलं आहे. खूप छान. डॉक्टर, आता हे सर्व आपण अगदी म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आपण या माध्यमातून सगळे देतो. पण आम्ही असंही ऐकलंय की अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून नेमकं तुम्ही म्हणजे आयुर्वेदचा सुद्धा कधी आपण उपचार करू शकतो का, आणि ते कितपत योग्य आहे? आता त्याच्याविषयी बरेच समज आणि गैरसमज दोन्ही आहेत. आमची सुरुवात झाली ही गैरसमजातनं सांगायचं. कारण मी इथं आल्यापासून एवढे रुग्ण असे बघितले की ज्यांचे अगदी ऑपरेशन करून बरे होण्यासारखे असतात, पण ते ऑपरेशनला घाबरून येतच नाही. किंवा मला किमोथेरपी नकोच, मला रेडिएशन घ्यायचं नाही, मला त्रास होईल विनाकारण. तो आयुर्वेदिकचा डॉक्टर आहे ना, तो चांगली ट्रीटमेंट देतो. त्याच्याकडे जाऊन हजारो लाखो रुपये खर्च करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात, पण यातनं कॅन्सर काय बरा होत नाही. मग आमच्याकडे येतात तेव्हा कॅन्सर पूर्ण वाढलेलं असतं. तर हे खूप कॉमन आहे. ह्याला हे गैरसमजात नव्हतं की आयुर्वेदिकनं कॅन्सर पूर्ण बरा होतो. मार्केटिंग पण तसंच चालू आहे सध्या. तर हे तसं चुकीचं आहे. अच्छा. कारण ॲलोपॅथिक जे काय तुमचं सायन्स आहे हे पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने याचा अभ्यास होऊन जगन्मान्य उपचार पद्धती आहे. त्याचे साईड इफेक्ट्स माहिती आहेत, त्याचे डोसेज माहिती आहेत, रिझल्ट माहिती आहेत. तसं आयुर्वेदिकमध्ये अजून स्टँडर्डायझेशन तेवढं झालं नाहीये. पूर्ण कॅन्सर बरा करण्याची त्यात क्षमता आहे का हे अजून तपासलं गेलेलं नाही. त्यामुळे अजून त्याचा वापर कॅन्सर बरा करायला आपण करू शकत नाही. परंतु त्याचा उपयोग आपण नक्कीच आपल्या उपचारात करून घेऊ शकतो. तर कशा पद्धतीने करू शकतो? तर मेनली आयुर्वेदिकमुळं तुमचं न्यूट्रिशन, आहार, इम्युनिटी वाढवू शकतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो, जनरल हेल्थ बिल्ड करू शकतो. आणि त्यांच्याकडे काही असे औषधं पण आहेत की जी थोडी अँटी कॅन्सर त्याचे इफेक्ट आहेत. ही मला वाटतं की तुमच्या रुटीन स्टँडर्ड ट्रीटमेंटच्या सोबत तुम्ही वापरू शकता. त्याचे साईड इफेक्ट कमी करायला वापरू शकता, किंवा तुमची कॅन्सर ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर
प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरू शकता. या 2-3 ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजे आपली आता हजारो वर्षाची आयुर्वेदिक परंपरा आहे. बऱ्याच आजारात अतिशय उपयोगी ही थेरपी आहे. पण ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं वापर केला पाहिजे आणि ते करणं ही आपली जबाबदारी आहे भारतीय म्हणून. आपली उपचार पद्धती आहे. पण हे कुठं वापरता येईल ह्याचा थोडासा विचार करून पुढे जायला पाहिजे. रॅशनल दिलं पाहिजे त्याला काहीतरी. आपण का वापरतो, नुसतंच द्यायचं म्हणून देण्यात पॉईंट नाही. आणि तो प्रत्येकालाच वापरता येईल असंही नाही. अगदी बरोबर. तर ते योग्य पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं कसं इंटिग्रेट करता येईल, बरोबर, हा माझा विचार चालू आहे. माझ्या डोक्यात कन्सेप्ट बरेच वर्ष होता. तर आमच्या नवीन रुग्णालयात आम्ही तेही चालू करायचा प्लॅन आहे. अल्टरनेटिव्ह मेडिसिन सुरू करायचा प्लॅन आहे. तर जोशी मॅडम म्हणून आहेत, अमृता जोशी म्हणून आयुर्वेदाचार्य आहेत त्या, तर त्यांनी मला अप्रोच केलेला आहे. आता ते आम्ही थोडंसं विचाराधीन आहेत ह्या गोष्टी, कसं आता हे इंटिग्रेट करता येईल ह्याचा आम्हीच बसून विचार करून हे करायचं. म्हणजे लोकांना सल्ला हा शास्त्रोक्त मिळेल. बऱ्याच लोकांचा आयुर्वेदावर खूप विश्वास आहे आणि तो चुकीचा पण नाहीये. फक्त त्यांना योग्य सल्ला मिळणं गरजेचं आहे. तो आपण द्यावा असं आम्हाला वाटतंय. तर ते पण आम्ही करायचा प्रयत्न करू. खूप छान डॉक्टर. म्हणजे आता तुमच्या होरायझन हॉस्पिटल नवीन शाखा जी आहे तिथे ह्या सर्व अद्ययावत सुविधा आहेत. अनेक डॉक्टरांची टीम सुद्धा तुम्ही इथं बोलवलेली आहे. एक युनिट बांधलेलं आहे. नक्कीच हे म्हणजे कॅन्सरच्या रुग्णांचं लाईफ वाढवण्याचं आणि त्यांना पूर्ण यातून बरं करण्याचं सुद्धा बऱ्यापैकी आपण हे योगदान देत आहात. तर सर अजून याच्यामध्ये काही कॅन्सरमध्ये नवीन सर्च होण्याची शक्यता वाटते का, किंवा परवा रशियानं लस शोधली वगैरे अशा पद्धतीनं, किंवा अजून काय अपेक्षित आहे आपल्याला? आता लसीविषयी सांगतो तुम्हाला. कॅन्सर, सर्व्हिक्स कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग, ह्याच्यावरती कॅन्सरची लस चांगली उपलब्ध आहे. बरोबर, ती बरेच वर्ष उपलब्ध आहे. पण आता सिरम इन्स्टिट्यूटनं इंडियामध्ये तयार केले, भारतात तयार केलेली लस, आपली भारतीय लस. तर आमच्या हॉस्पिटलला आम्ही जवळजवळ 1000 मुलींना ही लस मोफत दिली. रोटरीच्या माध्यमातून फंडिंग आपल्याला झालं आणि आमच्या होरायझन हॉस्पिटल आता गणेशनगरच्या शाखेत गेले 6 महिने हा प्रोग्राम चालू आहे. आणि त्याचप्रमाणे सिद्धिविनायक हे एक सेंटर होतं. दोन्ही हॉस्पिटल्सला आपण जवळजवळ 1000 लस दिली. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम होते का? नाही, हे कॅन्सर पुढे होऊ नये म्हणून या मुलींना लस दिली. 9 ते 13 वयोगटातल्या शाळेतल्या मुलींना आपण ही लस शाळांच्या माध्यमातून दिली आणि जवळजवळ 2000 रुपये वगैरे किंमत आहे त्याची. टोटल फ्री ऑफ कॉस्ट आपण देऊ शकलो. खूप छान. त्यांचा फायदा त्या मुलींना नक्की होईल. आणि याचा आपण बऱ्यापैकी कॅम्पेन केलं, म्हणजे रोटरीनं केलं बऱ्यापैकी, पेपरात ह्याच्यात, म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा. तर सर्व्हायकल कॅन्सर लस मी असं आवाहन करतो की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलींना पौगंडावस्थेत आहेत, ऍडोलसंट एज मधल्या मुलींना नक्की द्यावी. त्यांच्या गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्या किंवा कॅन्सर तज्ञांचा सल्ला घेऊन ही लस देऊ शकतो आपण. आणि साईड इफेक्ट फार नाही आहेत त्याला आणि खूप उपयोगी लस आहे. त्याच्या सोयीनं त्याच्याबरोबर दुसरं आणखीन एक म्हणजे आपण बोलता बोलता सांगायचं राहिलं माझं, लॅप्रोस्कोपी. जसं मी एंडोमेट्रिओसिस म्हणलो तसं कॅन्सरमध्ये सुद्धा वापरतात. म्हणजे आता पूर्वी आम्ही पोट फोडून, म्हणजे अजूनही पोट फाडून ऑपरेशन करतो पोटातली, तर ही सर्व दुर्बिणीच्या सहाय्याने करतायत. आता सुरुवात झालेली आहे आणि त्याचा फायदा रुग्णांना नक्कीच होतो की जास्त फाडायला लागत नाही, पेशंट लवकर चालायला फिरायला लागतो आणि रिकव्हरी खूप फास्ट होते. रक्तस्राव कमी होतो. बरोबर, हे साईड इफेक्ट्स कमी होतात. आणि त्याच्या पुढेही जाऊन आता रोबोटिक तंत्रज्ञान पण बऱ्यापैकी उपयोगात आलेलं आहे. त्याच्याकडे जायचा आपला प्लॅन आहे. लॅप्रोस्कोपी आपण आता कॅन्सरमध्ये रुटीनली करतो, आम्ही सुद्धा करतो. नवीन हॉस्पिटलला ते युनिट थोडं वाढवायचा आमचा प्लॅन आहे आणि पुढे जाऊन रोबोटिक तंत्रज्ञान सुद्धा ह्याच्यात आणायचा आमचा मानस आहे. ते आता कसं होतंय ते बघूया आपण पुढच्या 4-5 वर्षात कसा प्रवास. आणि तुम्ही प्रयत्न करत आहात, प्रयत्न आम्ही नक्की करणार. नवनवीन तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या सांगलीमध्ये आणण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. मित्रांनो पहा, कॅन्सरमध्ये नवनवीन उपचार पद्धती वाढत आहेत. म्हणजे आता पोट फाडून डॉक्टर आता म्हटले ऑपरेशन, ते आता इंडोस्कोपीच्या माध्यमातून असू दे, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ही आता सुरू झालेली आहेत. आणि फक्त कुठल्याही रुग्णानं न घाबरता हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे. जी तुम्हाला लक्षणं वाटतात वेगवेगळी, युट्यूबला जा, जरूर बघा. कुठलं काही जो वेगवेगळे आजार तुम्हाला होत आहेत आणि ते लवकर जर बरे होत नसतील तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. आणि मला काय झालंय का हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आपल्यासाठी अद्ययावत असं होरायझन हॉस्पिटलची नवीन शाखा धामणी रोड, धामणी इथं अद्ययावत आहे. होरायझन हॉस्पिटल सांगलीमध्ये सुद्धा आहे. या 2 शाखा डॉक्टरांच्या नक्कीच म्हणजे कॅन्सरच्या रुग्णांसाठी झटत आहे. खूप छान डॉक्टर. आणि तुमच्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे होत ह्या नवीन तुमच्या होरायझन हॉस्पिटलला आमच्या सांगली मीडिया सर्व्हिसेस, आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे आम्ही शुभेच्छा देतो. आणि अशीच तुमची घोडदौड चालत राहू. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.